आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHS सेट इम्पॉर्टंट टॉपिक्स. खूप सारे स्टुडंट्सने क्वेरी टाकली होती की मॅम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टाका आणि तुमची नेक्स्ट मंथमध्ये एक्झामही आहे. खूप साऱ्या स्टुडंट्सला टेन्शनही आलं असेल की आता कसं स्टडी करायचं, इतका कमी वेळ उरलेला आहे. तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. जर हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित केले आणि त्याचा डिटेल स्टडी केला तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहे की तुम्ही ही येणारी सेट जी आहे ती क्वालिफाय होऊ शकतात. आता यामध्ये मी पर्टिक्युलरली लाईफ सायन्सचेच टॉपिक डिस्कस केलेले आहेत आणि हे जे टॉपिक्स आहेत त्याच्या नोट्स हँड रिटन काही मी टेलिग्राम चॅनल्सवरती टाकते ज्या माझ्याकडे अवेलेबल आहे आणि दुसऱ्या वेगवेगळ्या सोर्सने तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल करू शकतात. ठीक आहे. बट बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस टॉपिक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे एक कोटने मी सुरू करते. दॅट इज द यू मस्ट टेल युअर सेल्फ नो मॅटर हाऊ हार्ड इट इज और हाऊ हार्ड इट गेट्स आय एम गोइंग टू मेक इट. कुठली गोष्ट किती हार्ड असेल तरी तुम्ही स्वतःच्या मनाला सांगत राहा की किती जरी हार्ड गोष्ट असेल, किती जरी इम्पॉसिबल गोष्ट असेल तरीही तुम्ही ती अचीव करू शकतात. आता जरी कमी वेळ उरलेला असेल तरीसुद्धा तुम्ही खूप एक्स्ट्रा टाईम देऊन एक्स्ट्रा एफर्ट्स करून तुम्ही ती सक्सेस अचीव करू शकतात. सो तुमचा असणारा कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी किती कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत तुम्हाला आतून कॉन्फिडंट येत नाही की येस येणारी एक्झाम मी आत्ता क्वालिफाय होणारच आहे तोपर्यंत तुम्ही क्वालिफाय करू शकत नाही. आणि त्यामुळे लेक्चरची सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्टडी करत राहा. डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस. ओके, नाव मूविंग टुवर्ड्स टॉपिक. आता सगळ्यात इम्पॉर्टंट बऱ्याच जणांना टफही वाटतो दॅट इज द बायोकेमिस्ट्री. आता बायोकेमिस्ट्री हा जो टॉपिक आहे यामधले काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगते की कुठले कुठले महत्त्वाचे, ज्यामध्ये आहे मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स. मॉलिक्युलर इंटरॅक्शन्समध्ये तुम्हाला वीक बॉन्ड, स्ट्रॉंग बॉन्ड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहेत. त्याचसोबत DNA मध्ये कुठले बॉन्ड्स असतात, DNAला स्टेबिलिटी कुठल्या बॉन्ड्समध्ये मुळे मिळते, डायसल्फाईड बॉन्ड्स कुठे प्रेझेंट असतात, मग कुठल्या अमायनो ॲसिडमध्ये प्रेझेंट असतात, दॅट वी कॉल इट एज दॅट इज द मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स. हे सगळं तुम्हाला मॉलिक्युलर इंटरॅक्शनमध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक दॅट इज द एन्झाईम्स. एन्झाईम्सवरती डेफिनेटली क्वेश्चन्स विचारतात आणि मी पर्टिक्युलर सेपरेट एक सेशनही घेतलेला आहे एन्झाईम्सवरती. तर हा जो एन्झाईम्स आहे ह्याच्यामध्ये जसं मी तेव्हाही सांगितलं तुम्हाला की ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे इनिबिटर्स वगैरे तुम्ही स्टडी करा. त्याचसोबत तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲक्टिवेशन एनर्जी काय कॉन्सेप्ट असतो हेही स्टडी करायचं आहे, किंवा मग एन्झाईमच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या स्टडी तुम्हाला करायच्या आहेत. आता ज्यांनी ह्याचा स्टडी केलेला नाही किंवा ज्यांना टफ वाटतं आहे एन्झाईम हा पार्ट, तर तुम्ही माझा तो पहिला जो व्हिडिओ आहे एन्झाईमवरचा बायोकेमिस्ट्रीचा तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यात बरेचसे कॉन्सेप्ट्स तुमचे क्लिअर होऊन जातील. रिव्हर्सिबल, नॉन रिव्हर्सिबल इनिबिटर्स, मग पर्टिक्युलर टाईप्स ऑफ दॅट रिव्हर्सिबल इनिबिटर्स आणि मग त्यांचे एन्झाईम ॲक्शन. ठीक आहे. त्याचसोबत एन्झाईममध्ये तुम्हाला काय करायचं तर ते जे मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट असेल, त्यानंतर लिनियर ब्रुक प्लॉट असेल, म्हणजे KM Vmaxचा कॉन्सेप्ट एकदा क्लिअर करायचा आहे. काय स्टडी करायचं आहे? KM आणि Vmaxचा कॉन्सेप्ट. ठीक आहे. मग इनिबिटर्समध्ये पण तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स वगैरे एक चार्टही मी त्या सेशनमध्ये सांगितलेला आहे, किंवा मी टेलिग्राम ग्रुपवरती पुन्हा एकदा तो चार्ट अपलोड करते. त्याच्यामध्ये मी डिटेल देईल की इनिबिटर्स कसा ॲक्शन करतो आणि खाली त्याची KM वाढते, कमी होते, Vmax वाढतोय, कमी होतोय, ऑल दॅट थिंग्स एका चार्टमध्ये तुम्हाला देते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला स्टडी करायचं आहे बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्समध्ये काय काय स्टडी करायचं? कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिडचं स्ट्रक्चर आणि ऑल दीज थिंग्स यू हॅव टू स्टडी अंडर द बायोमॉलिक्युल्स. मग ह्यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कोणते आहे? मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड्स. मग अल्डिहाइड ग्रुप असणाऱ्यांना आपण काय म्हणतो, कीटोन ग्रुप असणाऱ्यांना आपण काय म्हणतो, किंवा रिड्युसिंग शुगर कुठली आहे, किंवा मग फॉर एक्झाम्पल माल्टोजचं जर हायड्रोलिसिस झालं तर तुम्हाला कोणते दोन मोनोमेरिक मॉलिक्यूल मिळतील, जसं ग्लुकोज मिळतील, किंवा लॅक्टोजचं झालं तर ग्लुकोज गॅलेक्टोज मिळतील. सो अशा प्रकारे तुम्हाला बायोमॉलिक्यूल स्टडी करायचे. आता बायोमॉलिक्युल्स तुम्ही कुठून स्टडी करणार? 12th स्टँडर्डच्या चॅप्टरमधून. 12th स्टँडर्डचा 11th स्टँडर्डचा चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स. NCERTमधून स्टडी करा, कारण डिटेल बरंचसं दिलेलं आहे NCERTमध्ये. त्यानंतर मेटाबॉलिझम. ऑब्वियसली मेटाबॉलिझममध्ये तुम्हाला सगळ्या टाईपचं मेटाबॉलिझम करायचं आहे, सगळ्या सायकल्स करायच्या. म्हणजेच तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस, त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय स्टडी करायचं आहे? क्रेब्स सायकल, किंवा त्याला आपण TCA सायकल पण म्हणतो. त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे दॅट इज द
इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये पण तो ATP सिंथेज वगैरे त्याचं स्ट्रक्चर, त्या पर्टिक्युलर एन्झाईमचं किंवा प्रोटीनचं स्ट्रक्चर जो की ATP सिंथेसिस करतो ह्याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं डिटेल स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो दिस ऑल थिंग्स. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचा तुम्हाला असं वाटतं की हा पोर्शन झालेला आहे, मग तुम्ही बायो एनर्जेटिक्स स्टडी करू शकतात. बायो एनर्जेटिक्समध्ये मग तुमचं ते छोटे छोटे टॉपिक्स जे आहेत, pH, बफर, थर्मोडायनामिक्स काय आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टडी करू शकतात बायो एनर्जेटिक्स. सो दिस इज द ऑल अबाउट द बायोकेमिस्ट्री टॉपिक्स. पण मोस्ट ऑफ द टाइम्स क्वेश्चन्स विचारले गेलेत एन्झाईम्सवरती. म्हणजे असं नाही की मॉलिक्युलर इंटरॅक्शन्सवरती क्वेश्चन विचारले गेलेले नाही आहेत, पण तुम्ही जर बघितलं तर 2 ते 4 मार्क्सला एन्झाईम इनिबिटरवरती प्रत्येक एक्झाममध्ये म्हणजे 2011 पासून 2020 पर्यंत 1 किंवा 2 क्वेश्चन एन्झाईम इनिबिटरवरती आलेला आहे. त्यासोबत मॉलिक्युलर इंटरॅक्शनवरती पण आलं आहे, बायोमॉलिक्युल्सवरती पण आलेला आहे. जर तुम्ही हे सगळे टॉपिक केले तर बेस्ट होईल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट जो आहे दॅट इज द सेल बायोलॉजी. आता सेल बायोलॉजीमधून तुम्हाला काय स्टडी करायचं आहे? मेम्ब्रेन अँड ट्रान्सपोर्ट. म्हणजे कोणते कोणते मेम्ब्रेन आहे, मायटोकॉन्ड्रियाचा मेम्ब्रेन असेल, सेल मेम्ब्रेन असेल, मग त्याच्याकडे फॉस्फोलिपिड्स असतात, मग त्याचे प्रोटीन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि त्यांची ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ट्रान्सपोर्ट, मग ट्रेसिंग पाथवे वगैरे हे सगळे तुम्हाला स्टडी करायचे आहेत, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट इज द सेल सायकल. सेल सायकल तर स्टडी करायचीच, मिओसिस, मायटोसिस, पण सेल सायकल रेग्युलेशन पण तुम्हाला स्टडी करायचं आहे. सेल सायकल रेग्युलेशन ऑल्सो यू हॅव टू स्टडी. त्यानंतर जीनोम ऑर्गनायझेशन मग मध्ये तुम्हाला ते मॉडेल्स डिफरंट स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. सोलेनाइड मॉडेल असेल किंवा ह्याच्यामध्ये कोणत्या 30 नॅनोमीटर्सचा हिस्टोन प्रोटीन असेल, ऑल दॅट थिंग्स, नॉट 30 नॅनोमीटरचा हिस्टोन प्रोटीन, पण सोलेनाइड मॉडेल जो आहे तो 30 नॅनोमीटर्सचा आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, किंवा हिस्टोन प्रोटीन, मग हिस्टोनवरती कोणते पर्टिक्युलरली जास्तीत जास्त अमायनो ॲसिड्स असतात, ऑल दॅट थिंग्स यू हॅव टू स्टडी अंडर द जीनोम ऑर्गनायझेशन. स्टडी कुठून करता जीनोम ऑर्गनायझेशनचा? 12th स्टँडर्डच्या NCERTच्या बुकमधून. आता तुम्हाला वाटत असेल प्रत्येक गोष्ट मी 12th स्टँडर्ड NCERTच सांगते, बट येस डेफिनेटली जोपर्यंत आपले बेसिक क्लिअर नाही आहेत ना तोपर्यंत तुम्ही पुढे ॲडव्हान्स स्टडी करू नका, त्याचा काही फायदाही होणार नाही आहे. शुअर, कारण की जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट समजत नाही आहे तोपर्यंत तुमच्या लक्षातही राहणार नाही. सो जीनोम ऑर्गनायझेशन 12th स्टँडर्डमधून करा, डेफिनेटली तुमचे क्वेश्चन्स त्यामधून सॉल्व होतील. MH सेट किंवा कुठल्याही स्टेटची तुम्ही सेट घ्या, ती इतकी टफ नसते जितकी CSIRची एक्झाम असते. CSIR नेट इज द रिअली टफ लेवलची असते. आणि ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात ते मोस्ट ऑफ द टाइम्स NCERT 11-12 बेसिस आणि त्यानंतर काही ग्रॅज्युएशनच्या कॉन्सेप्टवरती आधारित क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला 12th NCERT सांगते. जर तुम्ही CSIR नेटचं प्रिपरेशन करत असतात तर कदाचित मी रेफरन्स बुक्स वेगवेगळे तुम्हाला सुचवले असतील. पण आता इम्पॉर्टंट काय, जे इम्पॉर्टंट आहे त्यावरतीच फक्त फोकस करा. आता इम्पॉर्टंट आपल्याला MH सेट आहे, कुठून स्टडी करायचं? NCERTमधून करायचं का? येस, यू हॅव टू क्लिअर द कॉन्सेप्ट, यू हॅव टू मेक अ नोट्स ऑफ युअर ओन. तुमच्या स्वतःच्या तुम्ही नोट्स काढा आणि मग स्टडी करा. सेल सिग्नलिंग. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक तुम्ही जेव्हा स्टडी करतात किंवा जेव्हा स्वतःच्या नोट्स किंवा हायलाइटेड पॉईंट्स असतील तुमचे ते जेव्हा काढतात त्याच्यानंतर मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्ही MCQजची करा. MCQज प्रॅक्टिस इज द मस्ट. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही MCQजची मॅक्झिमम प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही स्टेबल होणार नाही एक्झाममध्ये गेल्यावर. मग एकदा का तुमच्या माइंडला सवय झाली MCQज प्रॅक्टिस करण्याची तर तुम्हाला ती एक्झामही इझी वाटेल, तुम्हाला एकदम बर्डन आल्यासारखं वाटणार नाही आणि खूप सारे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतात जेव्हा आपण MCQज प्रॅक्टिस करतो तेव्हा. पण मग MCQजमध्ये ऑप्शन का आला आहे तर त्याचं एकदा एक्सप्लेनेशन पण बघत चला. ठीक आहे. जेवढ्या नोट्स असतील माझ्याकडे जे रिटन फॉर्मॅटमध्ये असतील त्या मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. त्यामधून जेवढे तुम्हाला टॉपिक्स इम्पॉर्टंट वाटतात, जेवढे इझी वाटतात तेवढे तुम्ही सॉर्ट आउट करा, तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवू शकतात त्यातून. ठीक. ओके. सेल सिग्नलिंग आणि इम्युनॉलॉजी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं? सेल इंटरॅक्शन्स नंतर तुम्हाला स्टडी करायचं टाईप्स ऑफ इम्युन सिस्टीम, मग इनेट इम्युन सिस्टीम, अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी करायच्या. मग त्यामध्ये पण तुम्हाला
टी सेल असेल, बी सेल असेल, त्यांचे फंक्शन्स काय, ऑल दॅट थिंग्स यू हॅव टू स्टडी इन द टाईप्स ऑफ इम्युन सिस्टीम. त्यानंतर तुम्हाला स्टडी करायचं आहे इम्युनोग्लोबिलिन्स, त्यांचे टाईप्स आणि ते कुठे ॲक्ट होतात. ठीक आहे, म्हणजे ॲलर्जिक रिस्पॉन्समध्ये कोणते इम्युनोग्लोबिलिन्स ॲक्ट होतील, किंवा मग IgM जो आहे तो सेकंडरी रिस्पॉन्समध्ये काम करतो की प्रायमरी रिस्पॉन्समध्ये, IgG सेकंडरी रिस्पॉन्समध्ये आहे की प्रायमरीमध्ये आहे. म्हणजेच त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स दोन्ही स्टडी करायचे आहेत इम्युनोग्लोबिलिन्सचे. आणि स्ट्रक्चर आणि फंक्शन स्टडी करताना तुम्हाला महत्त्वाचं काय स्टडी करायचं आहे की स्ट्रक्चरमध्ये पण पर्टिक्युलरली तो मोनोमेरिक आहे, डायमेरिक आहे, पेंटामेरिक आहे, हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर फंक्शनमध्ये त्यांचं मग फंक्शन काय आहे, ते कुठे ॲक्ट करणार आहेत, प्रायमरी रिस्पॉन्समध्ये, सेकंडरी रिस्पॉन्समध्ये, ऑल दॅट थिंग्स यू हॅव टू स्टडी फ्रॉम द इम्युनोग्लोबिलिन्स. त्यानंतर सेल फॉर्मेशन अँड सेल लिनिएजेस. सेल कशा फॉर्म होतात, म्हणजे सगळे ब्लड सेल्स हिमॅटोपॉयटिक स्टेम सेल्सपासून फॉर्म होतात. आणि मग त्यांचे लिनिएजेस कुठले, 2 लिनिएजेस आहेत त्यांचे, ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्यानंतर फंक्शन्स ऑफ बी सेल, टी सेल, जसं मी मगाशी सांगितलं, सेल फॉर्मेशन पुन्हा एकदा रिपीट झालं मे बी, पण आता इथे तुम्हाला MHCचं पण फंक्शन स्टडी करायचं आहे. पर्टिक्युलरली MHC1, MHC2 आणि MHC3 ह्या तिघांचं पण स्ट्रक्चर आणि फंक्शन स्टडी करायचं आहे. म्हणजे MHC2 कोणत्याला रिकॉग्नाइज करेल, MHC1 कोणत्याला रिकॉग्नाइज करणार आहे, MHC3 कोणत्या सेलला रिकॉग्नाइज करणार आहे, किंवा कोणत्या पेप्टाईडला किंवा कोणत्या रिसेप्टरला जी पर्टिक्युलर अँटीजन प्रेझेंटिंग सेल असेल, मग ती अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स MHC1ला दाखवणार आहे तो व्हायरसचा पेप्टाईड का किंवा बॅक्टेरियाचा पेप्टाईड, की MHC2ला एक्सप्रेस करणार आहे की MHC3ला एक्सप्रेस करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्यावरती क्लस्टर ऑफ डिफरन्शिएशन कुठला आहे, म्हणजे आता मी जर म्हटलं इथे क्लस्टर ऑफ डिफरन्शिएशन 4 आहे आणि इथे MHC2ला काय होतं, तर एक्सटर्नल जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहे किंवा एक्झोजेनिक्स अँटीजन जे आहेत ते एक्सप्रेस होतात किंवा ते रिकॉग्नाइज केले जातात MHC2 मॉलिक्युलने. मग MHC1 कोण आहे, तर ह्याचे जे क्लस्टर ऑफ डिफरन्शिएशन आहे सेल्सवरती तो आहे CD8. सो इन दिस वे यू हॅव टू स्टडी ऑल दॅट थिंग्स सेल सिग्नलिंग आणि इम्युनॉलॉजीमध्ये. त्यानंतर डेव्हलपमेंटल बायोलॉजी बघा. डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे ड्रॉसोफिला. बऱ्याचदा ड्रॉसोफिलावरती क्वेश्चन्स विचारले जातात. सेक्स डिटर्मिनेशन इन द ड्रॉसोफिला. ठीक. त्यानंतर ऑर्गॅनोजेनेसिस इन द ॲनिमल्स, पर्टिक्युलरली ड्रॉसोफिलाबद्दल तुम्ही स्टडी करा. आणि प्लांट डेव्हलपमेंटमध्ये मग काय काय इन्वॉल्ड आहेत, प्लांट डेव्हलपमेंट कशी होते, ऑल दॅट थिंग्स यू हॅव टू स्टडी अंडर द डेव्हलपमेंटल बायोलॉजी. त्यानंतर आहे ॲनिमल फिजिओलॉजी. येस, फिजिओलॉजी म्हणजे सगळं तुम्हाला स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. त्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम, त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम, न्यूरल फिजिओलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी आणि अडॅप्टेशन्स, हे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे ॲनिमल फिजिओलॉजीमधून. आता हे टॉपिक्स कुठून स्टडी करणार आहे, ऑब्वियसली तुम्हाला सर्क्युलेटरी आणि एक्सक्रिटरी सिस्टीम इन डेप्थ, इन डिटेल 12च्या स्टँडर्डमध्ये मिळणार आहे. म्हणजे इवन ब्लड प्रेशर कमी झालं तर मग काय इफेक्ट होईल, कोणते हॉर्मोन्स सिक्रेट होतील, ऑल दॅट थिंग्स हॅज बीन गिवन इन द 12th स्टँडर्ड बुक. आणि त्या व्यतिरिक्त आहे न्यूरल फिजिओलॉजी तुम्हाला स्टडी करायची, एंडोक्रायनॉलॉजी तुम्हाला स्टडी करायची, म्हणजे कोणता हॉर्मोन सिक्रेट होतो, मग त्या कोणता हॉर्मोन कोणाला, जसं हायपोथॅलॅमसपासून एखादा हॉर्मोन सिक्रेट करतो, मग तो गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन, त्यानंतर तो थायरॉइडवरती ॲक्ट होतं वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या येतात एंडोक्रायनॉलॉजीमध्ये. म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हाला इथे काय स्टडी करायचं आहे, तर हॉर्मोन्स स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे ॲडॅप्टेशन. त्यानंतर इथे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स तुम्हाला स्टडी करायच्या आहेत, सायकल स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे. सो दॅट इज द ॲनिमल फिजिओलॉजी. त्यानंतर आहे प्लांट फिजिओलॉजी. प्लांट फिजिओलॉजीमध्ये काय स्टडी करायचं आहे, फोटोसिंथेसिस आणि पर्टिक्युलरली इनिबिटर्स. बऱ्याचदा फोटोसिंथेसिसचे एक तर सिक्वेन्स विचारतात किंवा मग त्यांचे इनिबिटर्स विचारतात. मग फोटोसिस्टीम 1ला कोण इनिबिट करतं, फोटोसिस्टीम 2ला कोण इनिबिट करतं, फोटोसिस्टीम 1 काय आहे, 2 काय आहे. सो फोटोलिसिस होतं आहे की नाही होत फोटोसिस्टीम 1 आणि 2मध्ये. सो ऑल दॅट थिंग्स यू हॅव टू स्टडी अंडर द फोटोसिंथेसिस. अँड नॉट ओनली दॅट, तुम्हाला इनिबिटर्स पण स्टडी करायचे, त्याचसोबत तुम्हाला पिगमेंट्स स्टडी करायचे आहेत. मग पिगमेंट्समध्ये पण सगळे डिटेल्स तुम्हाला क्लोरोफिल A, B, C हे पिगमेंट्स तुम्हाला स्टडी करायचे आणि त्यांचे फंक्शन्सही स्टडी करायचे आहेत. ठीक.
हॉर्मोन स्टडी करायचे आहेत. वॉटर अँड फूड ट्रान्सपोर्ट कसं होतं त्या प्लांटमध्ये हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि सायकल्स कोणत्या, C3 सायकल असेल, C4 सायकल असेल, कॅम्प सायकल असेल, ह्याच्या वेगवेगळ्या सायकल्स आहेत त्या तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे. आणि आपण बघितलं होतं प्लांट फिजिओलॉजी जेव्हा आपण स्टडी करत होतो, फोटोसिंथेसिसवरती आपल्याला क्वेश्चन मिळाला होता, हॉर्मोन्सवरती होते, वॉटर अँड फूड ट्रान्सपोर्टवरती होते, आणि ह्या सायकल्सवरती C3 C4 आणि कॅम्पवरती बऱ्याचदा मॅच द पेअर्स विचारतात. म्हणजे यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक. आणि जर तुम्ही विसरला असाल तर पुन्हा प्लांट फिजिओचं एकदा लेक्चर बघा, तुम्हाला लक्षात येईल की ह्या टॉपिकवरतीच बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेले आहेत. ओके. नेक्स्ट आहे जेनेटिक्स. जेनेटिक्समध्ये बघा मेंडेलियन जेनेटिक्स, पेडिग्री ॲनालिसिस. पेडिग्री ॲनालिसिसमध्ये जे काही पेडिग्रीचे सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉल्सचा मिनिंग बघून घ्या, त्याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारतात. त्यानंतर क्रोमोझोमल चेंजेस आणि त्यांचे सिंड्रोम्स, म्हणजे डाऊन सिंड्रोम असेल, पटाऊ सिंड्रोम असेल, क्लेनफिल्टर सिंड्रोम्स आहेत, हे का कॉज होत आहेत आणि कुठे ट्रायझोमी क्रिएट होती आहे, कोणत्या क्रोमोझोमवरती होती आहे. सो ऑल दॅट थिंग्स यू हॅव टू स्टडी. रिकॉम्बिनेशन प्रोसेस यू हॅव टू स्टडी अंडर दिस जेनेटिक्स. त्यानंतर आहे आपला मॉलिक्युलर बायोलॉजी. मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, DNA ची डिस्कवरी आणि एक्सपेरिमेंट्स. म्हणजे DNA कसा डिस्कवर झाला, त्यांचे एक्सपेरिमेंट जे आहेत ना, ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट आहे, मॅकॅर्टीचा एक्सपेरिमेंट आहे, त्यानंतर आपला मेझेल्सन स्टाल एक्सपेरिमेंट आहे. सो असे जे एक्सपेरिमेंट आहे DNA डिस्कवरीमधले, हर्षेचेच एक्सपेरिमेंट आहे, तर ते एक्सपेरिमेंट करायचे. रेप्लिकेशन प्रोसेस डिटेल करायची, त्यांचे पर्टिक्युलरली एन्झाईम्स कोणते इन्व्हॉल्व असतात, त्यांचे फंक्शन स्टडी करायचे आहेत. युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक दोन्ही स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. प्रोटीन सिंथेसिस तुम्हाला स्टडी करायचं आहे. प्रोटीन सिंथेसिसमध्ये ते ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन दोन्ही स्टडी करा. आणि त्यानंतर म्युटेशन, रिपेअर आणि रिकॉम्बिनेशन तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि आणखी काय स्टडी करायचं आहे, म्युटेशन तर आहेच आहे, पण रेग्युलेशन कसं होतं ते रेग्युलेशन पाथ पण स्टडी करायचं. जसं ओपेरॉन मॉडेल असेल, ॲराबिनोज मॉडेल असेल, तर हे मॉडेल्सही स्टडी करा. ठीक. ओके. नेक्स्ट आहे इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, खूप इझी आहे इकॉलॉजी टॉपिक. इकॉलॉजीमध्ये इकोसिस्टीम स्टडी करायची आहे, पॉप्युलेशन ग्रोथ स्टडी करायचं आहे, पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स, त्यानंतर इकॉलॉजिकल पिरामिड्स आणि इकॉलॉजिकल सक्सेशन्स, बायोडायव्हर्सिटी, लॉस ऑफ डायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, हे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे इकोसिस्टीममध्ये. मग आता ह्या टॉपिक्समध्ये तुमचं सगळं कवर झालेलं आहे. जसं पॉप्युलेशन इंटरॅक्शन्समध्ये मग ते आपल्याला माहीत आहे, म्युच्युअलिझम, कमर्शियलिझम वगैरे, प्रिडेशन, हे सगळे पॉप्युलेशन इंटरॅक्शन्समध्ये येतील. पिरामिड्स मग तुम्हाला इकॉलॉजिकलचे सगळे, पिरामिड ऑफ बायोमास, पिरामिड ऑफ एनर्जी, हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. मग इन्व्हर्टेड कशामध्ये आहे, सरळ कशामध्ये आहे. सक्सेशनमध्ये काहीच नाही, प्रायमरी सेकंडरी सक्सेशन इझी स्टेप्स आहेत, तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. सक्सेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन. मग त्या ज्या स्पीसीज आपण बघितल्या होत्या, एंडेमिक स्पीसीज कुठल्या, एंडेंजर्ड कुठल्या, कारण की आपण बघितलं होतं ना मागच्या लेक्चरमध्ये, इकॉलॉजीच्या टॉपिकमध्ये क्वेश्चन्स आला होता. वल्नरेबल कुठल्या आहेत, रेड डेटा बुकमध्ये कोणत्या स्पीसीजला आपण टाकतो, थ्रेटन स्पीसीजला टाकतो. सो दॅट म्हणजे जनरल नॉलेज आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे टू सॉल्व द क्वेश्चन्स ऑफ द इकॉलॉजी. आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज काय काय आहेत, किंवा मग ते त्यांचे प्रोटोकॉल्स, कॅटो प्रोटोकॉल्स असेल तो कोणाशी रिलेटेड आहेत, तर तो कॅटो प्रोटोकॉल्स आहे ओझोनशी रिलेटेड. सो दॅट थिंग्स यू शुड नो. नेक्स्ट आहे इव्होल्युशन. जरी ते पॉईंट्स तुम्हाला खूप जास्त दिसत असतील तरीसुद्धा इव्होल्युशन इझी टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आहे ओरिजिन ऑफ लाईफ कसं झालं आहे. मग आता ओरिजिन ऑफ लाईफमध्येच तुम्हाला बिग बँग थेरी वगैरे ह्या थोडे फार कॉन्सेप्ट वाचून घ्या एकदा. थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन, कॉस्मिक थेरी, मॉडर्न थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ, मिलर्स एक्सपेरिमेंट, जो मिलरने एक्सपेरिमेंट केला होता तो इम्पॉर्टंट आहे. एव्हिडन्स ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की कुठला बॅक्टेरिया अगोदर इव्हॉल्व झाला होता. मग त्याच्यामध्ये ऑप्शन्स येतात, फोटोट्रॉपिक, फोटो ऑटोट्रॉपिक, फोटो हिटेरोट्रॉपिक. सो किमो हेटेरोट्रॉपिक, किमो ऑटोट्रॉपिक, तर कुठला बॅक्टेरिया होता, किमो हेटेरोट्रॉपिक. क्लिअर.
कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी अँड मॉर्फॉलॉजी तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर थेरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, मग लॅमार्किझमला तुम्हाला स्टडी करायचं आहे. लॅमार्कला काय म्हणायचं होतं, डार्विनला काय म्हणायचं होतं, म्युटेशनल थेरी तुम्हाला स्टडी करायची आहे. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द इव्होल्युशन. आणि तुम्हाला आठवत असेल की आपण जे इव्होल्युशनचे बघितले होते की काही क्वेश्चन्स आपण घेतले होते, तर बरेचसे क्वेश्चन्स लॅमार्किझम, डार्विनिझम, म्युटेशन थेरीजवरती आले होते. ठीक. सो हा तर इम्पॉर्टंट आहे, पण त्याचसोबत हे मिलर्स एक्सपेरिमेंट वगैरे बाकीचंही थोडंसं रीड करून घ्या. इझी आहे खूप, असं काही कॉन्सेप्च्युअल वगैरे नाही आहे, इझी आहे खूप. आणि जोपर्यंत तुम्ही इझी म्हणता तोपर्यंतच तुम्ही स्टडी करता, नाही तर तुम्ही एकदा स्वतःला सांगितलं की हा खूप टफ टॉपिक आहे तर मग तुम्हाला टाईम लागेल स्टडी करण्यासाठी. इझी टॉपिक्स आहेत. लास्ट वन इज अप्लाइड बायोलॉजी. अप्लाइड बायोलॉजीमध्ये तुम्हाला इम्युनॉलॉजिकल प्रिन्सिपल्स म्हणजे एलाइझा वगैरे ज्या टेस्ट आहेत ना त्या, त्यानंतर ट्रान्सजेनिक प्लांट अँड ॲनिमल स्टडी करायचे. ॲग्रोबॅक्टेरियममध्ये कुठले जीन्स वगैरे जे 12th स्टँडर्डमध्ये आहे. मॉलिक्युलर ब्रीडिंग, मॉलिक्युलर मार्कर्स, बायोरिमिडिएशन अँड बायोसेन्सर्स. ठीक. मायक्रोस्कोपीबद्दल पण ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. सो आता हे सगळे टॉपिक्स मी घेतले. डायव्हर्सिटीचा मी याच्यामध्ये टॉपिक घेतलेला नाही आहे. डायव्हर्सिटी थोडीशी टफ आहे. ज्यांना माहिती ऑलरेडी प्लांट आणि ॲनिमल्स किंवा बॅक्टेरियाजबद्दल ते त्यांनी स्टडी करू शकतात डायव्हर्सिटीचा, जो तुमच्या सेटचा ऑफिशियल वेबसाईटवरती सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यापैकी तुम्हाला जे सोपे टॉपिक वाटतात ना ते अगोदर स्टडी करा. म्हणजे जसं तुम्हाला वाटते की जेनेटिक्स खूप इझी आहे, तुम्ही लवकर करू शकतात, लवकर कवर करून टाका. मोल बायो इम्पॉर्टंट आहे, लवकर कवर करून टाका. इम्युनॉलॉजी इम्पॉर्टंट आहे, कवर करून टाका. सेल बायो इज ऑल्सो द इम्पॉर्टंट. इव्होल्युशन इकॉलॉजीला सोडू नका. का? कारण की मार्क्स देतातही आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन्स जे इकॉलॉजी आणि इव्होल्युशनवरती पण थोडासा स्टडी लागतो. डायरेक्टली तुम्ही म्हणता की हां इझी आहेत आणि मग आता तुम्ही एक्झामला गेलात आणि स्टडी केलं, रीड केला क्वेश्चन, तर तुम्हाला आन्सर नाही येणार. थोडा बॅकग्राऊंडला स्टडी पाहिजे. जसं इकॉलॉजिकल पिरामिड्स असतील, पॉप्युलेशन्स असेल, तर त्याच्यामध्ये ग्रोथ रेट काय आहे, डेथ रेट काय आहे, ऑल दॅट थिंग्स. ठीक. ज्यांना अप्लाइड बायोलॉजी टफ वाटतंय, टेक्निक्स टफ वाटत आहेत, पण जुन्या कधीतरी आपल्या MScला वगैरे झालेल्या असतील, त्या आठवत असतील, त्या बेसिसवर तुम्ही करू शकतात. म्हणजे जसं तुम्हाला माहिती असेल की ब्लॉटिंग टेक्निकमध्ये मग वेस्टर्न ब्लॉट, नदर्न ब्लॉट, सदर्न ब्लॉट. मग वेस्टर्न ब्लॉट जो आहे तो प्रोटीनला डिटेक्ट करण्यासाठी, नदर्न ब्लॉट RNAला, त्यानंतर सदर्न ब्लॉट DNA साठी. तर असे जे छोटे छोटे कॉन्सेप्ट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकतात. किंवा मग पेज असेल किंवा इलेक्ट्रोफोरेसिस असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला MScमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल्स केले असतील तर तुम्हाला डेफिनेटली येतील त्या. तर तुम्ही ह्या टेक्निक्सवरती फोकस करा, कारण की यावरतीही क्वेश्चन्स येतात. ऑब्वियसली टेक्निक आहे आणि आपला जो सिलेबस आहे तो आहे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 12th स्टँडर्डचा बेसिक, यावरती आधारित आपली सेट एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. खूप टफ एक्झाम नाही आहे, फक्त मॅक्झिमम प्रॅक्टिस लागते, कॉन्सेप्ट्स क्लिअर लागतात. कुठलीही एक्झाम तुम्ही प्रिपेअर करा, ह्या सर्वांसाठी ह्याच मेथड्स आहेत. ठीक आहे. अँड ॲट लास्ट, पुश युअर सेल्फ बिकॉज नो वन एल्स इज गोइंग टू डू इट फॉर यू. स्वतःला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे, कारण की दुसरं कोणीही तुम्हाला पुशअप करू शकत नाही. ठीक आहे. सो द पुश युअर सेल्फ बिकॉज नो वन एल्स इज गोइंग टू डू इट फॉर यू अँड ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. तसं जी काही तुम्हाला हेल्प लागली असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की मॅम ह्या टॉपिकवरती तुम्ही क्वेश्चन्स बनवा किंवा एखादा व्हिडिओ बनवा, हा थोडासा टॉपिक आहे, यावरती एखादा व्हिडिओ बनवा. तर डेफिनेटली मी तुम्हाला हेल्प करेल आणि त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल, ही एक ॲश्युरिटी देते. किंवा टेलिग्राम चॅनलवरती जरी टाकलं की हा टॉपिक महत्त्वाचा आहे मॅम, ह्यावरती थोडं किंवा टफ आहे, यावरती एखादा व्हिडिओ बनवा. डेफिनेटली आय विल मेक द व्हिडिओ ऑन इट. सो थँक्यू सो मच. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन करा. त्यावरती मी काही माझ्या हँड रिटन नोट्स असतील किंवा जे काही मॅटर मला अवेलेबल होईल, जे इम्पॉर्टंट वाटेल MHCH पॉईंट ऑफ व्ह्यूने, ते नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.